झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी औरंगाबादहून। औरंगाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे। सिंगापूरच्या धर्तीवर शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यास दंड आकारण्यात येणार आहे। याकरता महापालिकेची भरारी पथकं सुद्धा स्थापन करण्यात आली आहेत आणि या भरारी पथकाला फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत। औरंगाबादमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा पडणार आहे। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका उपद्रव शोध पथक स्थापन करणार आहे। हे पथक सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या लोकांवर कारवाई करणार आहे। कचरा टाकणाऱ्या लोकांवर पैशांच्या स्वरूपात दंडाची कारवाई करण्यासोबत लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार या पथकाला असणार आहेत। त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणं नागरिकांना थेट कोठडीची हवाही दाखवू शकतं। केंद्र सरकारनं स्वच्छतेच्या बाबतीत औरंगाबादला डेंजर झोनमध्ये टाकल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे। कसा असेल कचरा टाकणाऱ्यांवर दंड पाहूयात। उघड्यावर शौचास बसणे लघुशंका 25 रुपये, कचरा टाकणे 100 रुपये, मासे विक्रेत्यांनी घाण टाकल्यास 150 रुपये, सलून, टेलर्स, बेकरी, फर्निचर दुकानं 200 रुपये, गुटखा खाऊन थुंकल्यास 500 रुपये, हॉटेल्स, मंगल कार्यालय, चित्रपटगृह, हॉस्पिटल 1000 रुपये, रस्त्यावर पाणी सोडल्यास 100 रुपये। तसंच 2 पेक्षा जास्त वेळेस एकाच माणसानं गुन्हा केल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो। घरोघरी कचरा संकलन करणे, कचरा साठविणे, कचरा उचलून वाहून नेणे आणि या कारवाया दररोज करण्यात येतात। तसेच उपद्रव जे उपद्रव आहेत त्यांना आपण दंड सुद्धा आकारणार आहोत। नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, मात्र त्यापूर्वी ठिकठिकाणी कचरा कुंडी ठेवाव्यात आणि कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिक करतायत। तर विरोधी पक्षांनी मात्र या प्रस्तावाला विरोध केलाय। करणं हे योग्य नाहीये। म्हणजे या शहरातले नागरिक काय आपला घरात कचरा साचून ठेवणार का? जर घंटागाडी रेग्युलर आली तर ते कचरा महानगरपालिकेने व्यवस्थित नेला तर त्रास होणार नाही। खरंच स्वागतार्ह आहे, पण शहर स्वच्छ ठेवण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेचंच आहे। महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं तर महापालिकेला दंड कोण लावेल हा सर्वसामान्यांमध्ये प्रश्न निर्माण होत होता। मुंबईतही महापालिकेनं क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून हा प्रयोग आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मुंबई किती स्वच्छ झाली हे बीएमसीलाच ठाऊक। उलट यातून चिरीमिरीचेच प्रकार वाढल्याचा आरोप झाला। त्यामुळे औरंगाबादेत तरी ही खबरदारी घेणं गरजेचं आहे। झी 24 ताससाठी विशाल करवळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।